नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. भाज्यांवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करू. इथे मी सर्व प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत. हरभरा घेतला आहे, पावटा घेतला आहे, मटार घेतला आहे, तुरीचे दाणे घेतले आहेत आणि हा इथे घेवडा घेतला आहे आणि घेवड्याचे दाणे आहेत. गाजर घेतला आहे, टोमॅटो आहे आणि वांग आहे. इथे मी एक बटाटा घेतला आहे, बटाटा घ्यायला विसरली होती. आता आपल्याला ह्या भाज्या सर्व कुकरला 1 ते 2 शिटीमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. नंतर आपल्याला फोडणी करायची आहे. आता मी इथे कुकर घेतला आहे आणि आपल्याला सर्व भाज्या या कुकरमध्ये घ्यायच्या आहे. मध्ये मी पाणी घालणार आहे. हे 2 वाटी पाणी घातलं आहे. कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला वाटण करायचं आहे. त्याच्यासाठी मी ते तीळ घेतले आहेत, लसूण घेतले आहे, सुकं खोबरं घ्यायचं आहे, आल्याचा छोटासा तुकडा घेतला आहे आणि हे शेंगदाणे घेतले आहेत. हे आपल्याला थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे तव्यावरती. कुकरच्या आपल्या 2 शिट्या झाल्या आहेत. कुकर थंड होईपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ. इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्येच मी सुकं खोबरं घालणार आहे. लसूण पण घालते. सर्व मसाले एकत्रच घालून घेऊया. आपल्याला हे सारखं ढवळत राहायचं आहे. मसाले आपले करपले नाही पाहिजे. आता आपले मसाले भाजून झाले आहेत, ते काढून घेते. आता मी हे सर्व मसाले भाजून घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मसाला आपला वाटून घ्यायचा आहे. आता मी हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि वाटून घेते. मसाला आता आपला चांगला वाटून घेतला आहे बारीक असा. आता आपण फोडणीची तयारी करू. भाज्या आपल्या आता शिजल्या आहेत, हे बघा. तर आपण याला फोडणी देऊन घ्यायची आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे. नंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. नंतर घालायचा आहे टोमॅटो. चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडा मऊ झाला की आपल्याला मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये. आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तिखट मसाला घातला आहे, हळद घातली आहे, धना पावडर घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला. आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जो मसाला वाटलाय तो घालायचा आहे. मला सुद्धा तेलामध्ये असं चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगला असा मसाला परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं.
आता आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. आणि 4 ते 5 मिनिट आपल्याला हे असं भाज्या याच्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. भाजीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. मीठ घातल्यावरती आपल्याला फक्त 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे. आता आपली भाजी तयार झाली आहे. मस्त अशी चमचमीत झणझणीत भोगीची भाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.